एमिली डिकिन्सन या अमेरिकन कवयित्रीची एक कविता बघा. पक्षी खाली उतरून चालू लागला आहे. आकाशात उडणारा पक्षी जमिनीवर उतरून चालू लागला आहे. मी त्याला पाहते आहे, पण त्याने मला पाहिलेले नाही. त्याने चालता चालता एका सुंदर अळीचे 2 तुकडे करून कचाकचा खाऊन टाकले. त्यानंतर त्याने गवतावर चमकणारा एक दवबिंदू पिऊन टाकला. मग एका किड्याला वाट करून देण्यासाठी तो रांगत रांगत भिंतीकडे गेला. त्याचे डोळे तेजस्वी मण्यासारखे चमकत होते, पण त्यात एक भीती होती. ते डोळे विस्फारलेले होते. ते कुठेतरी दूर पाहत होते. मग त्या पक्षाने आपली मखमली मान हलवली. धसका घेतलेला पक्षी जसा कावराबावरा होतो तसा तो दिसत होता. मी त्याला बिस्किटाचा एक तुकडा दिला. तो खाऊन त्याने पंख झटकले आणि वर उडून मंशाळ जागेवर उडून बसला. वल्ह्याच्या साहाय्यानं समुद्राचे 2 भाग करता येतात. विभागणीची रेषा रुपेरी दिसते. फुलपाखरे जेव्हा दुपारच्या प्रहरात किनाऱ्याशी पोहोचतात तेव्हा पाण्याला धक्का न लावता ते पोहताना दिसून येतात. ही एमिलीची कविता. ही कविता आपल्याला समजून घ्यायची असेल तर काही गोष्टी आपण तपशिलात समजून घेऊ. पहिलंच वाक्य काय आहे? आकाशात उडणारा पक्षी जमिनीवर उतरून चालू लागला आहे. म्हणजे ही विरोधाभास आहे. आकाशात पक्षी उडतो नेहमी, पण तो आज जमिनीवर उतरून चालू लागला आहे. नुसतं जमिनीवर उतरलं नाही तर जमिनीवर उतरून तो चालू पाहतो आहे, चालू लागला आहे. आणि कवयित्री सांगते की मी त्याला पाहते आहे. म्हणजे ही बसलेली आहे, ही त्याचं निरीक्षण करते आहे, पण त्या पक्षानं हिला पाहिलेलं नाही. त्याने चालताना एका सुंदर अळीचे 2 तुकडे करून कचाकचा खाऊन टाकले. म्हणजे तो पक्षी इतका भुकेला होता की त्या अळीचं सौंदर्य त्याला जाणवलं नाही. त्याची भूक एवढी मोठी होती, त्यानं कचाकचा 2 तुकडे करून ती अळी खाऊन टाकली. इथं बघा कसा विरोधाभास आहे. अळी आहे, ती सुंदर आहे, पण त्या पक्ष्यानं तिचे 2 तुकडे केले, ते 2ही तुकडे कचाकचा चावून खाल्ले. यात काय दिसतं की माणसाला सौंदर्य तेव्हाच लक्षात येतं कुठल्याही गोष्टीचं ज्यावेळी त्याचं पोट भरलेलं असतं. तो जर उपाशी असेल माणूस किंवा पक्षी कोणी, तर त्या माणसाला समोरच्या गोष्टीतलं सौंदर्य नजाकत दिसू शकत नाही. आता खाऊन टाकले, त्यानं अळीला खाऊन टाकलं आणि त्यानंतर काय करतो तो? मग त्याने गवतावर चमकणारा एक दवबिंदू पिऊन टाकला. आता बघा, म्हणजे आता त्याचं पोट भरलेलं आहे आणि मग त्याला पाणी प्यायचं आहे. पण पाणी तो किती नजाकतीनं, किती कोमलतेनं पितो ते बघा. ते पाणी एक दवबिंदू आहे फक्त गवतावरचा, तो त्यानं अलगद पिऊन टाकला. म्हणजे त्याचं जेवण झालं, त्याचं पोट भरलं, त्यानंतर मग पाणी पिण्यातील सौंदर्याला उमगलं. इथंही विरोधाभास आहे. बरं, आता तुझं जेवण झालेलं आहे, पाणी पिलेलं आहे, मग आता तो ताजातवाना झाला आहे. मग त्याला सगळं समजायला लागलं आजूबाजूला काय चाललं आहे ते. तर समोर एक त्याच्या किडा, त्या किड्याला वाढ देण्यासाठी तो भिंतीला लागून चालू लागला. म्हणजे बघा, हे सगळं जेवल्यानंतरची स्थिती आहे. म्हणजे जेवल्याशिवाय आणि पाणी पिल्याशिवाय
माणसाला म्हणजे विवेक सुचत नाही. तो जर भुकेच्या वेळेला जर त्या पक्ष्याला आळीऐवजी किडा दिसला असता तर त्याने किड्याला खाल्लं असतं. हे त्यातून दिसतं, बरोबर आहे. मग एका किड्याला वाढ देण्यासाठी तो रांगत भिंतीकडे गेला. बघा, म्हणजे आता तो इतका मानवतावादी झाला किंवा एवढं त्याच्यात करुणा आली, त्या किड्याला वाट करून देण्यासाठी स्वतः भिंतीला लागून भिंतीकडे चालत गेला. म्हणजे ते त्याला केव्हा सुचलं, तो हा विवेक त्याचं जेव्हा पोट भरलं होतं. आता पुढे वर्णन करते कवयित्री, त्या पक्ष्याचे डोळे तेजस्वी मण्यासारखे चमकत होते, पण त्यात एक भीती होती. काय आहे? सौंदर्य आहे, पण त्या सौंदर्यासोबतच भीतीचा लवलेश आहे. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सौंदर्य आणि भय जरी एकमेकाच्या विरोधी वाटले तरी ते एकाच ठिकाणी असतात, हे तिला सुचवायचं आहे. ते डोळे विस्फारले होते. म्हणजे कुठेतरी त्याला काहीतरी दिसलं, मांजर म्हणा किंवा कुत्रा, काहीतरी दिसलं त्या पक्षाला काय, आणि ते दूर कुठंतरी पाहत होते त्या दिशेनं. म्हणजे बघा, एकीकडे एका क्षणाला त्यानं त्या किड्याला वाट दिली, दुसऱ्या क्षणाला त्याचे डोळे विस्फारले, त्यात भय आलं, कारण कुठंतरी दूर काहीतरी धोका होता. तिकडं ते बघू लागलं. म्हणजे किती क्षणाक्षणाला त्या पक्षाच्या हालचाली बदलतात आणि परस्पर विरोधी कसा तो वागतो, हे यातून कवयित्रीला सुचवायचे. मग तो धोका आता नाही असं समजल्यावर त्या पक्षानं आपली मखमली मान हलवली. पक्षाची मान मखमली आहे, सुंदर आहे. तो मखमली मान त्यानं आनंदाने हलवली. पण दुसऱ्या क्षणाला पुन्हा त्याला भीती वाटली आणि धसका घेतलेला पक्षी जसा कावराबावरा होतो तसा तो दिसत होता. म्हणजे पुन्हा भय आलं, पुन्हा आनंद आला, पुन्हा भय आलं. म्हणजे तो थोडासा अजूनही स्टेबल झाला नव्हता, स्थिर झाला नव्हता. म्हणून मी त्याला बिस्किटाचा तुकडा दिला. ते खाल्ल्यावर तरी थोडंसं अजून तो स्थिर होईल, त्याचा विवेक जागा होईल. त्यानं तो तुकडा खाल्ला आणि मग त्यानं आपले पंख झटकले आणि मौशार जागेवर उंच ठिकाणी जाऊन बसला. बघा, म्हणजे त्याचं आता सगळं देहाचं जे काय हे आहे त्याचे कर्म, खाणं पिणं, म्हणजे भय भीती सगळं संपून पुन्हा एकदा थोडंसं खाऊन आनंदी होऊन तो पंख झटकून वर जाऊन बसला मखमली जागेवर. यातून हे कवयित्रीला हे सांगायचं आहे की बाबा, तुम्ही जर संपूर्ण रीतीनं समाधानी असाल, संपूर्ण परिपूर्णतेनं, तरच तुम्हाला योग्य ती कृती होते, अन्यथा होत नाही. आता हा एक भाग झाला कवितेचा. दुसऱ्या भागात कवयित्री दोन वेगवेगळ्या गोष्टी कशा एकत्र दिसतात हे सांगते. आता समुद्राकडे तुम्ही पाहिलं, समुद्रामध्ये तर एक नाव वल्हवीत, तो नाववाडी वल्हवतो आणि ती थोडीशी दूर अंतरावर जाते वल्हवत. त्यावेळी काय दिसतं की समुद्राचे दोन भाग दिसतात. मग त्या वल्ह्यामुळं समुद्राचे दोन भाग दिसतात आणि दोन्हीच्या मध्ये एक रुपेरी रेषा चमकताना दिसते. किती बारकाईचं निरीक्षण बघा हे. हां, आता हे यासुद्धा म्हणजे वल्ह आहे. वल्ह म्हणजे काय, अडथळा आहे. पण तो अडथळा जो आहे समुद्राला, तो वल्हसुद्धा वल्हवणंसुद्धा इतकं कलात्मक आहे की त्यामुळं समुद्र आपल्याला दुभंगून घेतो. काय इंच 2 इंच 4 इंच आणि तितकं ते काय 4 म्हणजे 15-20 फूट असं एक रेषा तिथं तयार होती लहानशी, आणि त्या रेषा रुपेरी होती. उन्हामध्ये ती रुपेरी चमकती. आणि दुसरी गोष्ट, त्यानं फुलपाखरं कशी वागतात समुद्राच्या जवळ, ते सुद्धा कवयित्रीनं अत्यंत बारीक निरीक्षण करून
आपल्याला सांगितलेली आहे. ती काय म्हणते, फुलपाखरे जेव्हा दुपारच्या प्रहरामध्ये किनाऱ्याशी पोहोचतात. जनरली फुलपाखरं हे सकाळी बागेत असतात, दुपारी ते समुद्रकिनारी लाटाजवळ असतात. तेव्हा ती फुलपाखरं पाण्याला धक्का न लावता पोहताना दिसून येतात. म्हणजे बघा, सकाळी जेव्हा ती फुलं बागेत असतात, बागडत असतात, फुलातून मध चाखत असतात सकाळच्या वेळेला, आणि सकाळी त्याचं पोट भरतो. मग दुपारी पाणी पिण्यासाठी ते समुद्रावर पोहोचतात, आणि ते त्यावेळेस ते पाणी पिलं असतं बागेमध्येच, पण समुद्रावर विहार करण्यासाठी ते जातात, आणि मग पाण्याला धक्का न लावता ते पोहताना दिसून येतात. याची इतक्या अलगद रीतीने ते पोहतात की पाण्याला धक्कासुद्धा लागत नाही. म्हणजे वल्यानं वर धक्का लावला आहे समुद्राला, पाण्याला, पण ही कबुतरं अशी पोहतात किनाऱ्यावर तसं पाण्याला धक्कासुद्धा लागत नाही, वरच्यावर पोहतात, इतक्या अलगदपणे उतरतात. पण ती जेव्हा बागेत असतात फुलपाखरं, तेव्हा ती फुलात घुसून मध टाकतात, हे लक्षात घेण्यासारखं आहे. अशी ही सुंदर कविता अमेरिकेच्या एमिली डिकिन्सन या कवयित्रीनं लिहिलेली आहे. मी त्याचा अनुवाद केला आहे. तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटा प्रयत्न. धन्यवाद.